आज आपण शिळ्या चपात्यांचा चिवडा बनवणार आहोत. बऱ्याच वेळेला घरामध्ये चपात्या शिल्लक राहतात आणि उरलेल्या शिळ्या चपात्या वाया जाऊ नयेत आणि त्या चवीने खाल्ल्याही जाव्यात यासाठी आपण खमंग चपातीचा चिवडा बनवत आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा मी 5 ते 6 उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. त्या चपात्या ज्या आहेत ना मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. तर या चपात्या ज्या आहेत ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. तर जास्त बारीक नाही करायचं. व्हिडिओमध्ये जसे तुम्ही पाहता ना ओबडधोबड अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठीची तयारी करूया. कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपण तेल घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी छानशी तडतडली की 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून टाकलेल्या आहेत. 8 ते 9 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आणि इथे मीडियम साईजचा 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. तर हा कांदाही आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण फोडणीमध्ये टाकायची आहे. तर ही कोथिंबीर आपण टाकून घेतल्यानंतर थोडासा कांदा जो आहे ना परतवून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनटासाठी थोडासा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर आपण इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण हळद टाकायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे. आणि हे सगळं मिक्स करून छानसं परतवून घ्यायचं आहे. कांदा जो आहे ना थोडासा हलका गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण याला छानसं परतवून घ्यायचं आहे. तर याची चव जी आहे ना खूप छान येते. तर अशा पद्धतीचा चपातीचा चिवडा तुम्ही कराल ना घरातले आवडीने नक्की खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडेल इतकं हे छान होतं. आता हे कांदा जो आहे ना छानसा आपण परतवून घेतलेला आहे. आता बारीक केलेली चपाती आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 ते 1.5 चमचा आपण याच्यामध्ये साखर टाकायची आहे. ज्यांना साखर आवडत असेल त्यांनी टाका, नसेल आवडत असेल तर स्किप केला तरीही चालतं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि आता हे सगळं जे आहे ना आपण तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे. तर खूपच छान रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. सगळ्यांना नक्की आवडेल. आणखी एक सांगायचं म्हटलं तर मी ज्या चपात्या घेतल्या होत्या ना थोड्याशा मऊ होत्या त्यामुळे मी याला भिजवलेलं नाही आहे. जर चपात्या असतील ना थोड्याशा कडक असतील ना त्याला थोडासा हलकासा पाण्याचा शिंतोडा द्या. म्हणजे चपात्या ज्या आहेत ना थोड्याशा मऊ होतील. म्हणजे चावताना त्या म्हणजे शिळ्या आहेत असं वाटणार नाही. आता हा चपातीचा चिवडा आपला छानसा तयार झालेला आहे. याला 1 ते 2 मिनटासाठी आपण वाफवून घेतलं होतं आणि हा चिवडा जो आहे अगदी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूपच छान असा हा आपला चपातीचा चिवडा झालेला आहे. याला छानसं दह्यासोबत वाढून घ्या. खूप छान चव येते. नाश्तासोबत म्हणा किंवा दुपारी जेवणासाठी किंवा रात्री जेवणासाठी कधीही तुम्ही हा नाश्ता करू शकता. खूप छान रेसिपी आहे. तेव्हा नक्की करून बघा.